नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? तर काल आम्ही फिरून आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही मिसळ बनवली. पण मिसळ बनवली तेव्हा त्याच्यामध्ये टाकायला फरसाणच नव्हतं, पण आम्ही त्याच्यामध्ये ना वेफर वगैरे असे चुरून टाकले, कांदा, कोथिंबीर वगैरे टाकलं, लिंबू पिळलं आणि खूप छान वाटलं खायला आणि ब्रेड बरोबर आम्ही खाल्ली मिसळ. तर आज सकाळी उठलो, पुन्हा तेच रुटीन. आता कुठे जायचंय? आज आहे संडे, तर कुठेतरी जायचा प्लॅन करतोय. आता सकाळी उठलोय आणि आता करायचा ब्रेकफास्ट. तिच्या घरामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याच्यापासून मी थालीपीठ बनवणार आहे. कारण कितीही आपण वेगळं खाल्लं ना तरी आपल्याला असं थालीपीठ, पोहे, उपमा खाल्ल्यावर जरा बरं वाटतं आणि त्या निमित्ताने तिला देखील खायला मिळतं. तर आता आपण जाऊया किचनमध्ये आणि काय काय आहे ते बघूया. आणि थालीपीठ बनवून झाल्यानंतर आम्हाला परत आता कुठे जाणार आहोत, काय जाणार आहोत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. इंडियन स्टोअरमधून थालीपीठाचं पीठ आणलं होतं. ते थोडं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, चण्याचं पीठ घातलं आणि भरपूर कांदा कापून घातला, कांद्याची पात घातली, जिरं पावडर आणि धणा पावडर घातला आणि लाल मिरची पावडर घातली. तर हिरवी मिरची, लसूण आणि ओवा मिक्सरला ग्राइंड करायचा आणि त्याची पेस्ट थालीपीठामध्ये घालायची असते. पण इथे हिच्याकडे मिक्सर नव्हता म्हणून मी लाल मिरची पावडर घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि इथे लसणाची पेस्ट घातली. थालीपीठ भाजणी कशी करायची, त्यापासून थालीपीठं कशी बनवायची हे सगळं माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. तुम्ही ते नक्की जाऊन ते व्हिडिओ पहा. आणि याच्यामध्ये घरामध्ये ज्या ज्या भाज्या असतील ना त्या घातल्या ना तरी चालेल. आणि थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ भिजवायचं. जास्त पाणी घालायचं नाही कारण कांद्याला देखील पाणी सुटतं. असं सैलसर पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. आणि आता ओला रुमाल घ्यायचा, त्या ओला रुमालवर पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आणि थोडं थोडं पीठ घेऊन असं थापून असं थालीपीठ करायचं आणि थोडंसं मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे ते पीठ हाताला चिटकत नाही. आणि मध्ये मध्ये मी अशी छिद्र पाडणार आहे कारण आपण पॅनवर थालीपीठ शिजताना ते पूर्ण मध्यपर्यंत शिजतं आणि तेलसुद्धा तिथपर्यंत लागतं. मग थोडंसं पॅनवर तेल घातलं आणि तो रुमाल तसाच उचलला आणि त्या पॅनवर ठेवला आणि वरून असं तेल घालायचं. मीडियम गॅसवर थालीपीठ छान दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं. उलट पालट 2-3 वेळा करून हे थालीपीठ भाजून घेतलेली आहे. आणि अशाच प्रकारे मी सगळी थालीपीठं करून घेतली. आणि याच्यावर मी आता बटर लावत नाही, आपण लोणी लावलं ना तरी चालेल. खूप पौष्टिक असं हे थालीपीठ असतं. आणि टोमॅटो सॉस बरोबर, मोयोनीज सॉस बरोबर आम्ही थालीपीठ खाल्ले. आता फ्रेश झालो मस्तपैकी आणि निघालो आता फिरायला. ते खायचं, नाश्ता करायचा आणि फिरायला निघायचं. आता स्ट्रोल घेतलेला आहे. रोज रोज जॅकेट घालून हे. शिवानी स्ट्रोल घेऊ का जॅकेट घेऊ? शिवानी कोणतं घेऊ? घेतलं बाबांनी जॅकेट? आपण आता निघूया. शूज घालायचे मला, झालं शूज घालायचे. आज म्हटलं जरा थंडी जाणवतीये, आहे थंडी आज. आणि स्ट्रोल पण घेतलाय. 13 डिग्री टेम्परेचर. 13 की असं कान टोपी वगैरे घालावी असं वाटतंय. हे सगळीकडेच आहेत ना असे सीगल. आणि ब्ल्यू कलर मुळे ना छान असं व्ह्यू दिसणार आपल्याला. बीच चाललंय काय हो? इकडे बघा ना. बघ म्हटलं सगळे आपण बीचवरच आपण जास्त फिरतोय ना. तुम्ही सगळं चहूबाजूने पाणीच आहे, आयलँड आहे. पण आपण सगळे आता बीच बघून घेऊयात, नंतर सिटीमध्ये वगैरे जाऊया.
कलर बघ कसे दिसत आहेत, सुंदरच एकदम. अरे वा, खूपच सुंदर दिसत. हे पार्क करून ठेवलेलं आहे का ग? जरा क्लाउडी आहे ना, म्हणून वेदर जसं एकदम ग्लोमी झालाय. आणि हे असं सनी असतं तेव्हा जरा क्लिअर स्काय छान वाटत. इथे ना फोटो काढायला पण खूप छान फोटो येत आहेत. कारण आता तुम्ही इथे बघू शकता, ही इथली स्कायची ही शेड कोणती दिसतेय, मध्ये वेगळं दिसतंय आणि पाणीचा कलर वेगळा दिसतोय. तर इथे ना खूप छान छान फोटो आलेले आहेत आमचे. आम्ही खूप फोटो काढले तिथे, खूपच सुंदर एकदम छान दिसतंय ना बघा. इकडेच याचा कलर क्लाउडचा, आणि इकडे बघा शिवानी तर काय बोलतच नाही. तुझ्या बॅगा घेऊन मी फिरतेय. अरे हो ना, मग आता मला नाही ना, ब्लॉगिंग करताना मला सगळं सामान घेऊन फिरू शकत नाही. मी आणि बाबाच सगळे घेऊन फिरतोय. तेव्हा ते पोस्ट रेडी आहे. फक्त काय करायचं, फोटो काढ, फोटो काढ शिवानी, फोटो फोटो लगेच. शिवानी लगेच फोटो काढायला तयार, लगेच फोटो. चालेल, चला. नाही इथे छान होतं. फिशिंग करतायत. फिशिंग करतायत तिथे बसले साईडला. प्रायव्हेट यॉट्स आहेत, रेंटवरती पण देतात. सगळे प्रायव्हेट आहेत हे सगळे बोट्स. मार्कस आल्लट छान एकदम. आणि बीच बीच करतोय 2 दिवस. आता आपण विक्टोरिया मार्केटला पण जायचं आहे पुढे. उद्या उद्या रे 2-3 दिवसानंतर विक्टोरिया मार्केट. उद्या MCG ला जाणार आहोत, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड. हा, आणि मला ना सगळ्यात जास्त विक्टोरिया मार्केट बघायचंय. हा, ते मार्केट तुला जास्त वेळ लागेल. केलेली आहे आम्ही. कुठे कुठे फिरायचंय. गार्डन मध्ये मुलं सगळी खेळत आहेत. फायनली खूप वेळानंतर सन दिसतोय थोडं स्काय मध्ये. फ्रँकस्टनला आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे आता. आणि राईट साईडला अजूनही आपलं कोस्ट लाईनचं बीच पूर्ण दिसतंय. आणि सन बाहेर आलेला आहे. मम्मी पाठी बसलेली आहे आणि बाबा पण. माझं काम शिवानी करते. हो, छान व्ह्यू आहे बघ. सकाळी कसं वातावरण होतं आणि आता कसं वातावरण आहे. तुम्हाला हेच बघायचं होतं ना. छान आहे हा स्पॉट. आपण खाली उतरूया आता. आम्ही आता लुकआउट पॉइंटला पोहोचलेलो आहोत. पण इथे आल्यावर एवढं मला छान वाटलं, कारण इथे ऊन आलेलं आहे. त्यामुळे खूप दिवसानंतर ऊन दिसलेलं आहे. कारण मी पहिल्यापासून सांगते की ऑस्ट्रेलियाचं वेदर नेहमी बदलत असतं. सकाळी खूप थंडी वाजत होती आणि असं वाटत होतं पाऊस पण येतोय की काय. पण जेव्हा आम्ही निघालो यायला तेव्हा तर भयंकर थंडी वाजत होती. मगाशी मी बोललीच होती की मी स्कार्फ वगैरे घेतला होता आणि तोंडातून थंड वाटत होतं. आणि आम्ही असं
त्या स्पॉटवरून ह्या स्पॉटला यायला चाललो आणि लगेच ऊन आलं. एवढं छान वाटलं ना. लगेच आम्ही इथे उन्हात हे करतो. खूप सुंदर वातावरण झालेलं आहे आणि एवढ्या दिवसानंतर ऊन पाहिलेलं आहे. सगळ्यांनी गाड्या असं पार्क केलेल्या आहेत आणि लगेच उन्हाचा सगळेजण आनंद घेत आहेत. काय कुठे काय दिसतंय तुम्हाला? अरे एक माणूस बसलाय, सायकल घेऊन बसलाय तिथे. तर तिकडनं आला असेल सायकलवर आणि तिथे बसलाय मस्त निवांत. बरं वातावरणच वेगळं होतं, क्लाउडी होतं आणि आता कुठे सन निघाला बाहेर. मी जाऊन कॉफी आणते. आपण इकडे मग सनसेट बघता येईल आपल्याला. आता किती वाजलेत? 4:40 झाले. पण सनसेट किती वाजता होईल? 5:30 ला. आपण बसू ना इथेच. कॉफी कोणती प्यायची आहे तुला? कोणती कॉफी? आता मला आपण कॉफी घेऊन इथे सनसेट बघू. चालेल. आता तू आणायला चालले इथून चालेल. अच्छा जागा जाईल तिथे. तिथे टाइम लॅप्स पण बनवू शकतोस. टाइम लॅप्सला बाबा जाऊन पण बसले लगेच तिथे. मी जागा किती वेळ बसायचंय तिथे आपल्याला? मी त्यांना जागा पकडून ठेवायला सांगितले. ते दाखव ना. ते थांब दाखवते. येऊन बसले तिथे. त्यांना मी जागा पकडून ठेवायला सांगितले कारण की आम्हाला सनसेट बघायचं आहे इकडे. कोणती कॉफी पाहिजे? मला स्ट्रॉंग कॉफी. आईस कॉफी पाहिजे तुला? हा आईस कॉफी सांग. आम्ही इथे बसलोय. शिवानी परत ये. आम्ही इथे शिवानी पटकन जाऊन ये नाहीतर आम्ही बसू इथेच. आम्हाला सोडून तर नाही चालली. काय हो शिवानी? ते बघा पाठी बर्ड आलं. छान दिसतंय. थांबा थांबा फोटो काढते मी तुमचा. हे दे गोप्रो दे. आईस कॉफी आणि स्ट्रॉंग. याच्यामध्ये सगळं डायरेक्शन दिलेले आहेत. आपण या बीचवर उभे आहोत. आता हे कुठे आहे काय? मेलबर्न सिटी दिस डायरेक्शन. अच्छा. फिलिप्स आयलंड दिस डायरेक्शन. चोरंडीन 26 किलोमीटर फ्रॉम हियर. म्हणजे आपण इथून सगळं डायरेक्शन आपल्याला समजतंय ना. आता इथे हे आहे. आम्ही इथे बसलो होतो. आम्हाला इथे माहिती पण नव्हतं आणि लोक येऊन इथून बघत होते डायरेक्शन मध्ये. म्हणजे बघा मेलबर्न सिटी आहे ना. किती छान असं सगळं डायरेक्शन साठी. मी सांगितलेली आहे कोल्ड कॉफी स्ट्रॉंग. कारण गरम कॉफी घेतली ना तर इथे येईपर्यंत गरम राहत नाही ती. मग मला बिलकुल आवडतं आणि मला गरम कॉफी प्यायची सवय आहे. तर म्हटलं ते गरम कॉफी ना अशी कोमट होऊन येते. मग त्यापेक्षा आपलं कोल्ड कॉफी पिलेली बरी. मग आता गेलोय आम्ही. इथे 2 जण बसलेलो आहोत. शिवानीने तिच्या फ्रेंडची गाडी आणलेली आहे त्यामुळे आम्हाला पटापट सगळीकडे फिरता येते. तिकडे एक असं मध्य बघा आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आता तिकडे गेलेत पाहायला. त्याच्यामधून बघा दुर्बीण आहे तिथे आणि ते सगळं दिसतंय वाटतं. सगळा व्ह्यू बघतायत. दुर्बीण आहे. दूरचं दिसतं. त्या बिल्डिंग्स पण दिसतात तिकडच्या मेलबर्न सिटीच्या. बापरे तिकडे एरिया. आणि आपण तिकडनं आलो ना ब्रायटन बीच. तो पण दिसतो. आपण ब्रायटन बीच वरूनच इकडे आलोय ना पुढे. आहे 5. तुम्ही टाइम सेट केला तुमचा या ऑस्ट्रेलियन टाइम नुसार का? मोबाईलवर केला आहे. हा टाइम आपल्याला इंडियामध्ये किती वाजले? इंडियामध्ये आता वाजले 5:30. मध्ये दाखव ना किती वाजले.
12:30 वाजलेत इंडियामध्ये. 12:30. आणि माझ्या घड्याळामध्ये 5 वाजलेत. 5 वाजून 5 मिनिटं झालेली आहे. इथे 5 वाजले आहेत आणि मुंबईत 12:30 झाले आहेत. आता सनसेट होतोय. आम्ही पिते कॉफी. आणि हे काय आणलंय? बनाना ब्रेड आणि मफिन. बनाना ब्रेड चॉकलेट मफिन. आणि इथे खूप जण आहेत ना सनसेट बघायला आली होती. सगळ्या गाड्या अशा पार्क करलेल्या आणि सनसेट बघत होते. हा ब्लॉग पण मी इथेच संपवते कारण आता घरी निघालेलो आहोत.